नमस्कार मंडळी. चला तर फ्लावर म्हटलं की तुमच्या घरामध्ये सगळे नाकतोंड मुरडतात का? जर तसं असेल ना तर ही नवीन पद्धतीची फ्लावर बटाटा मिक्स भाजी एकदा नक्की बनवून पहा. आणि ही भाजी आणखीनच टेस्टी होण्यासाठी आपण एक सिक्रेट वाटण यामध्ये तयार करणार आहोत, ज्यामुळे ही भाजी ना तुम्हाला कितीही पैसे देऊन सुद्धा बाहेर मिळणार नाही, अशी इतकी जबरदस्त आणि नवीन पद्धतीची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर इथे पहा, आपण फ्लावरचे अशा पद्धतीने फुलं जे आहेत ना ते मोकळे करून घेतलेले आहे. आता खूप मोठ्या साईजमध्ये किंवा खूप छोट्या साईजमध्ये आपल्याला हा फ्लावर ठेवायचा नाही. अगदी अशा पद्धतीने थोडंसं मोठ्या साईजमध्येच ठेवायचा आहे. पहा, दोन भागांमध्ये त्याची फुलं मी कट करून घेत आहे, कारण खूप मोठ्या साईजमध्ये बी ना ते शिजत नाही. तसंच म्हणजे ते भाजी वाढत असताना सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे ना अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आता पहा, फ्लावर कट झाला की बटाटेसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे. इथे ना बटाट्याची सालं काढली नाहीत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण बटाटा जर सालासकट असेल ना तर आपण ज्या नवीन पद्धतीची भाजी बनवतोय ना त्यामध्ये बटाटा सालासकट असेल ना तर त्या भाजीची चव आणखीन सुंदर लागते. त्यामुळे ना तुम्ही सुद्धा सालं न काढताच बटाटा वापरायचा आहे. तर सुरुवातीचा बटाटा आपण थोडासा मीडियम साईजमध्ये कट केला, तर दुसरा थोडा मोठ्या साईजमध्ये. तर तुम्ही कधी जर पंक्तीमध्ये बटाट्याची भाजी खाल्ली असेल ना तर तुमच्या लक्षात येत असेल, जेव्हा आपण ह्या बटाट्याची फोड एखाद्या भाजीच्या रस्स्यामध्ये थोडीशी फोडून खातो ना तेव्हा त्या भाजीची लज्जत किंवा चव आणखीन वाढते. तर पहा, बटाटो आणि फ्लावर साफ करून कट करून झाल्यानंतर आपल्याला इथे पाणी ठेवायचं आहे. पाण्यामध्ये मीठ घालून घेतलं, त्यामध्ये फ्लावर आणि बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता फ्लावर आणि बटाटा आहे ना तुम्ही फक्त गरम उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून ठेवला ना तरी सुद्धा चालेल, किंवा 70 ते 80% शिजवून घेतला ना की तुमच्या मागे घाई असेल तर झटपट भाजी बनवू शकता. तर फ्लावर आणि बटाटा शिजतोय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, काजू घालून घेतली, लसूण घालून घेतलेलं आहे, तसंच आलं घातलेलं आहे 1 इंच. त्यानंतर 2 चमचे पोहे खायचे धने घालून घेतले. एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे. मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे. तसंच आता हे वाटण आपण तयार करून घेऊया. तर पहा, इथे वाटून घेतलेलं आहे. कोथिंबीरीची काडी कशी आडवी उभी राहिली पहा. तर चला, इथे आता ना थोडंसं पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा हे वाटण व्यवस्थित असं म्हणजे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पाणी घालून वाटण पाहू शकता, एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता पहा, पुढे लगेचच आपली इथे फ्लावर शिजली की नाही ते चेक करूया. तर पहा, बटाटा तर लगेचच शिजला जातो, तसेच फ्लावरसुद्धा शिजल्या जाते. पण खूप आपल्याला फ्लावर इथे शिजायची नाही. 70 ते 75%च आपण इथे फ्लावर आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे. कारण गॅसची फ्लेम मी एकदम मंद ठेवली होती आणि त्यावरती शिजत ठेवलं होतं. तर पहा, आपण पाण्यामधून बटाटा आणि फ्लावर वेगळा केला. इथे कढईमध्ये तेल घालायचं आहे. जिरा, मोहरी घालून घ्यायची. तडतडले की त्याचमध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आहे ना चांगला परतवून घ्यायचा आहे. आपण आहे ना भाजी बनवतोय, त्यामुळे ना कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. कांदा चांगला परतवून घ्यायचा. इथे कढीपत्ता सुद्धा चांगला तेलामध्ये परतवून घेतला, कांदा सुद्धा परतला. आपण इथे लाल असं एक टॅमॅटो कट करून घेतलेला आहे, ते सुद्धा घालून चांगलं परतवून घ्यायचं. आता आपल्याला कांदा टॅमॅटो यामध्ये मॅश होईल ना इथपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असं कांदा आणि टॅमॅटो आहे ना परतले गेले. अगदी सहज मॅश केलं ना तरी मॅश होत आहे, कारण आपण भाजीमध्ये हा मसाला घातल्यानंतर आहे ना टॅमॅटो कांदा सुद्धा यामध्ये मिक्स झाला पाहिजे. तर पहा, त्यानंतर कच्चं वाटण सुद्धा आपण इथे घालून घेतलेलं आहे. आता हे कच्चं वाटण तयार केलंय ना, हे वाटण खरंच सिक्रेट आहे आणि या पद्धतीने ना अगदी तुम्हाला सांगते तुमच्या गल्लीभर वास पसरेल इतकी सुंदर भाजी यापासून तयार होते. तर पहा, हे वाटण सुद्धा आपल्याला आहे ना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने तेलामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण तेल शोषून घेतलं, पण 2 मिनिटानंतर अगदी छान असं तेल कडेने सुटलं होतं. तर आता याच पद्धतीने 2-3 वेळेला आपल्याला थोडं 2-2 मिनिटं हे असंच ठेवून मग हलवून घ्यायचं आहे. म्हणजे यामधला पूर्णतः कच्चापणा जातो, तसंच आपल्या मसाल्याला तेलही व्यवस्थित सुटतं. तर 5 झाकण ठेवलं ना तर मसाला खालून जास्त करपत नाही, कारण म्हणजे आपण जे ताट ठेवतो ना त्याला घाम येतो आणि त्यामुळे अशा प्रकारे खाली ना जास्त करपल्या जात नाही. त्यामुळे तुम्ही ताट ठेवून ना 1-1.5 मिनिटानंतर फक्त चेक करायचं आहे. आणि इथे पहा,
छान असा हा मसाला जो आहे ना तो परतला गेलेला आहे. कडेने तुमच्या लक्षात येतच असेल की आपल्या मसाल्याने पूर्णतः तेल सोडले. आता इथे चिमूटभर हळद घालून घेतली. त्यानंतर घरातला घरगुती मसाला घातला 1 चमचा, गरम मसाले घातले अर्धा चमचा आणि हे आता मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे व्यतिरिक्त तुम्ही काहीही वापरू शकता, कारण आपण वाटण तयार करत असतानाच त्यामध्ये धने वापरलेले आहेत. त्यामुळे धना पावडर वापरायची काहीच गरज नाही. आणि आता हे व्यवस्थित मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे तुमच्या लक्षात येत असेल की हे आपलं वाटण जे आहे ना, तर यामध्ये कांदा टॅमॅटोसुद्धा तुम्हाला अजिबात वेगळा दिसणार नाही. अशा पद्धतीने हे परतवून घेतलेलं आहे. छानसं परतून अगदी तेल वेगळं झालेलं आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा आणि फ्लावर आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता एक मिनिटभरासाठी हा फ्लावर या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे. हो, तुम्हाला आणखीन एक सांगते, तुम्ही जर पार्टीसाठी जर ही भाजी बनवायची ठरली ना, तर तुम्ही ना अशा पद्धतीने ही भाजी बनवू शकता आणि अगदी थोडंसं उकळतं पाणी घालून ही मसालेदार मस्त अशी फ्लावरची मिक्स भाजी तुम्ही अशी सुद्धा घट्टसर ठेवू शकता. पण मी ना आज तुम्हाला रशाची भाजी दाखवणार आहे. तर त्यासाठी ना 1 मिनिटभरासाठी आपण यामध्ये मिक्स करून घेतलं. मसाल्यामध्ये छान असा कोट फ्लावर आणि बटाटा झालेला आहे. आता इथे आपल्याला अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही. त्यामुळे ना इथे उकळून घेतलेलं पाणीच घालायचं आहे आवश्यकतेनुसार. तर पहा, आपण इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया. तर मस्त आणि खूप टेस्टी ही भाजी तयार होते बरं का. तुम्हाला हे ट्रिक कुणी सांगितली नसेल. नक्की अशा पद्धतीने भाजी बनवा. फ्लावरचं नाव ऐकताच नको नको म्हणणारे मला करतील, इतकी छान ही भाजी तयार होते. तर पहा, आता आपण हे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि भाजीला छानशी तरीसुद्धा यायला लागलेली आहे. गरम पाणी घातल्यामुळे ना लगेचच भाजीला तरी येते. तर पहा, आता भाजी आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. वरतून कोथिंबीर घालून घेऊया आणि 5 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊया. भाजी जेवढी तुम्ही मंद गॅसवरती शिजाल ना, तेवढी भाजीला टेस्ट जास्त येते. तर 5 ते 7 मिनिटे भाजी आपल्याला मंद गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा, छान अशी भाजी शिजली गेलेली आहे. कारण आपण बटाटा व फ्लावर अगोदरच शिजवून घेतलेला असल्यामुळे भाजीमध्ये ना तो अगदी मंद गॅसवरती छान शिजला जातो. तर पहा, व्यवस्थित अशी आपली भाजी शिजल्या गेलेली आहे आणि पाहिजे तेवढीच तरी आलेली आहे. खूप तरीसुद्धा आपल्या भाजीला आलेली नाही. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. इथे गॅस बंद केला आणि अगदी 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मापात अशी तरीसुद्धा इथे आपल्या भाजीवरती आलेली आहे आणि छानशी भाजी आपली इथे फ्लावरची तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर खरंच खूपच छान भाजी झाली आणि वास म्हणाल ना, तर अगदी घरभर ह्या भाजीचा वास पसरलेला आहे. आणि इतकी सुंदर ही भाजी तुम्ही जर बनवली ना, तर तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी टेस्टी जबरदस्त अशी भाजी तयार आहे. तुम्हाला ही फ्लावर बटाटा मिक्स भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसह.